नमस्कार मित्रांनो. सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता यापुढे दरवर्षी ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केलेले आहे आणि हा जी-आर काल दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला आहे. तो काय जी-आर आहे आणि कशाप्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत तसेच जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये सांगायचे झाले तर पहिला मुद्दा म्हणजे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करायचे आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजेच ई-के-वाय-सी तुम्हाला 18 सप्टेंबरपासून 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. यामध्ये तारीख पुढे वाढत आहे की नाही हे अजून पाहण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य आहे. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. ई-के-वाय-सी न केल्यास त्या महिलेचा पात्र असतानाही हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे ई-के-वाय-सी करणे हे अनिवार्य आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी कशाप्रकारे तुम्ही करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट. त्यामध्ये लाभार्थ्यांनी ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर मुखपृष्ठावरील ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. तसेच लाभार्थींनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रणाली करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करावे. तसेच आपले ई-के-वाय-सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. त्यामध्ये ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर नाही झाल्यास आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का नाही तपासला जाईल. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला येऊ शकतो पात्र नसल्यास. त्यानंतर पात्र असल्यास लाभार्थ्यांच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करावे. त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा. त्यानंतर खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात. त्यातील पहिली बाब, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तसेच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी ही सक्सेसफुल झालेली आहे. तुमची
ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला मिळून जाईल। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे। त्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी भगिनीसाठी ladkibahin.maharashtra.government.in वर या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा पूर्ण करून घेण्यात यावी। यामध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला हे सर्व माहितीचे फॉर्मॅट पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती सर्व माहितीचे फॉर्मॅट उपलब्ध आहे। तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला नोंद तुम्ही तेथून सर्व माहिती घेऊ शकता। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सेंड करत आहे, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल लवकर जॉईन करून घ्या। तर व्हिडिओ येत राहतात, त्यामुळे आपलं चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।